देखिए आप भी यहाँ पर आए प्लीज, स्टेज पर आकर स्टेज की शान बढ़ाए. आणि विपुल वडे प्लीज बॅनर समोर, आपण प्लीज बॅनर आहेत, आपण लाईव्ह कॅमेरामध्ये बॅनर कॅचअप करा. बॅनर समोर उभे आहेत प्लीज, बाजूला व्हायचं आहे. आपल्या मागे बॅनर आहेत प्लीज, आपण बाजूला व्हायचं आहे. येऊन बसा प्लीज. विपुल वडे आपण सुद्धा येऊन स्थान मंचावरचं प्लीज, यायचं वरती. विपुल वडे आणि राजू भाई कुरैशी प्लीज आप बड़ा कर यहाँ पर स्टेज की शान बढ़ाए. आणि प्लीज जो सामने बैठे हुए वॉलंटियर्स सामने से उठ जाए. गणेश, सद्दाम अब प्लीज सामने से उठ जाए. सागर प्लीज सद्दाम आप भी प्लीज सामने से स्टेज छोड़ दे प्लीज. थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया. और डीजे के सामने से हट जाए, डीजे ऑपरेटर सामने हट जाए. शदाब डीजे के सामने हट जाए. आणि बघूया आपण एक सन्मान होतोय तुषारजी संखे यांच्या हस्ते, यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. प्रधानजी आप पुढे यायचं. प्रधानजी यांचा सन्मान करतील तुषारजी संखे, सोरा ग्रुपच्या होणार आहेत, त्यांच्या हस्ते आपण एक सन्मान करतो. म्हणजेच प्रधानजी यांचा सन्मान करतो या मंचावर पॅराडाईज टुर्नामेंट मध्ये. आणि डीजे समोरून हटायचं आहे प्लीज. सद्दाम प्लीज बाजू, त्याला उसको देखने देने का है, तभी वो डीजे बजाएंगे चौकी और विकेट पे. प्लीज सामने से हट जाए. बघूया दोन नावाजलेले संघ, फायनलिस्ट संघ या मैदानावर गेल्या वर्षी दोन्ही संघ फायनल मध्ये आलेले, ते म्हणजेच दो संघ. आणि आपल्याला आता बघणार प्रीतम गरता कॉमेंट्री. प्रीतम गरता पहिला चेंडू हाताळा जाईल. जब्बीर गोलंदाज आहे तो. घरच्या मैदानावर खेळत असताना चेहरा आपण बघू शकतो. नक्कीच पाठिंबा असेल तो पॅराडाईज संघाला या मैदानावर, कारण की जास्त करून प्रेक्षक वर्ग आहे, समर्थक वर्ग आपण बघू शकतो. पॅराडाईज साठी बोईसरचे प्रेक्षक वर्ग इकडे उपस्थित आहेत. तर गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ नवली संघ गेल्या वर्षी फायनल मध्ये आमने सामने होते, पॅराडाईज वर्सेस नवली. आणि यावेळेस सेमीफायनलला आमने सामने आहेत. एक संघ आगीकूच करतोय, केव्हा संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. पहिला चेंडू स्वीप केला जातोय, एक धाव. मात्र पास्तळ संघाला पराभव करून फायनल मध्ये प्रवेश करतोय केव्हा संघ. अभिनंदन. सुरेखरित्या खेळ पाहायला मिळतो या मैदानावर. धावसंख्या झाली आहे 2 चेंडू 2 धावा. एक अप्रतिम खेळी नक्कीच केली मनीष यांनी, आणि चांगली गोलंदाजी बिगेश यांच्याकडून पाहायला मिळाली. एक लहान कामगिरी पाहायला मिळाली, क्षेत्ररक्षकाकडून महत्वाची कामगिरी पाहायला मिळाली. नक्कीच जसं सांगितलं जातं अंडरआर्म क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं, आणि ते आता आपल्याला दिसलं असेल. मागच्या सेमीफायनल मध्ये आपल्याला कळलं असेल का महत्वाचं असतं. 24 धावा तरी 20 धावा त्याने रोखल्यात आपल्या क्षेत्ररक्षकाने, आणि नक्कीच त्यामुळे पास्तळ संघ बाहेर जातो या स्पर्धेतून. आणि हीच कामगिरी करायची गरज आहे प्रत्येक संघाला. यावेळेस जबीर पुन्हा एकदा समोर आहेत. हर्षू पुढचा चेंडू घेऊन. तेजस घरत यांना विनंती करेल व्यासपीठावर यायचंय. मारलेला फटका, गुड्डू क्षेत्ररक्षण करतायत. चेंडू डॉट येतोय, मात्र चेहरा पहा तुम्ही, जसा डॉट चेंडू चेहरा पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन हर्षू यांना. अपस्टिंगच्या बाहेरचा चेंडू. पंच दर्शन आम्हाला सांगतायत की हा खराब चेंडू. व्हाईटचा इशारा येत असताना धावसंख्येमध्ये 1 ने बदल. धावसंख्या होत आहे ती 4. 4 चेंडू 4 धावा. नक्कीच मोठा सामना पाहायला मिळणार नवली वर्सेस पॅराडाईज. नक्कीच 50 धावा जर बोर्डला लागल्या जातात. एक चांगला चुरस पाहायला मिळेल. स्वीप केला तर चौकार येतोय, चांगल्या रीतीने चौकार येतोय, आणि आपण पाहू शकतो किती खुश आहेत येतील या चौकारानंतर. धावसंख्या होत आहे ती 8 धावा. 5 चेंडू मागे. जब्बीर शेवटचा चेंडू घेऊन. नक्कीच मोठा सामना आहे. मी म्हणतो की सेमीफायनलचा सामना हा मोठा सामना असतो, कारण की एक पाऊल दूर असतो आपण फायनल पासून. हलक्या हाताने कट केला जातोय, सन्मान दिला जातोय गोलंदाजाला. 1 धाव होते. 9 धावेने षटक संपतंय. 1 षटक संपले. धावसंख्या होते 9. बघूया पुढचा षटक कोण घेऊन येत आहे. तात्पुरता जाऊया, छोटीशी धून ऐकूया. वाजव. थँक्यू डीजे. सुंदरचं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय पॅराडाईज ग्रुप कडून. नक्कीच बोईसर येते. बोईसर महासंग्राम क्रिकेट सामने आपण बघू शकतो यावेळेस चालू आहेत.
प्रथम पारितोषिक आहे 33,333, द्वितीय पारितोषिक आहे 22,222, तृतीय पारितोषिक व चतुर्थ पारितोषिक आहे 3,333. प्रत्येक संघासाठी 4 संघासाठी शील्ड ठेवले गेले आहेत आणि यावेळेस आपण बघू शकतो तगीर गोलंदाजीचा भार सांभाळेल. पहिला चेंडू घेऊन येईल तो विशाल, जसं नाव आहे तशी कामगिरी होईल का. मात्र पहिला चेंडू लेग स्टेकला सोडून जातो. यतीन हे जाऊन देत आहे. पंच सांगतायत व्हाईटचा इशारा येतोय. रूल नंबर 26 दर्शनला जात आहे. धावसंख्येमध्ये 1 ने बदल धावसंख्या होत आहे 10 ऑन द बोर्ड. डबल फिगर्स मध्ये धावा जात असताना एक षटका मागे 10 धावा जमा करतोय. तर पहिलेच म्हटलं मी 50 धावा जर जमा करण्यास यश मिळवलं नवली संघाने तर कुठे ना कुठे मॅच एक चांगली रोमांचकारी मॅच पाहायला भेटेल. दुसरा चेंडू फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. टाळ्या वाजतायत आपण बघू शकतो. जस्टिफाय केलं जात आहे गोलंदाजाला, ज्याची नक्कीच गरज आहे. पुन्हा एकदा इथे उपस्थित सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि लाडक्या प्रेक्षकांचं मी प्रीतम गरत या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. चेंडू गटेर चेंडू पाहायला मिळतंय. वाईट चेंडू पाहायला मिळतंय. जसं म्हटलं जातं फुकटचं बॉल न फुकटचं रन, असं हा चेंडू. एक धावाने धावसंख्या होता 11 ऑन द बोर्ड लागले जातं. एक आकडा कुठे ना कुठे पकडून आहे. 1 ओव्हर 1 चेंडू 11 धावा. स्टंपच्या मागे कामगिरी निभवतोय तो अशरफ. नक्कीच मोठं नावलौकिक आहे. पॅराडाईज संघाचं घरच्या मैदानात फायनल मध्ये जाण्याची नक्कीच मंच असेल मागच्या वर्षी, परंतु ही घ्या खनखलीत चौकार ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. 4 धावा येतोय हा चौकार. वाजतोय म्युझिक आपल्यासाठी, नक्कीच वाजव. मात्र भरोसा दाखवत असताना हर्षू यावेळेस खणखणीत चौकार येतोय विशाल यांना. 4 धाव्याने धावसंख्या वाढली जाते. 15 धावा बोर्डला लागले जात आहेत. पुन्हा एकदा कट केला जातोय. मात्र ऑफ साईड खूप चांगली फेकी येते, कलेक्ट होते, परंतु तेपर्यंत पोहोचते. सिंगल धाव पूर्ण करतोय. दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्येमध्ये 1 ने बदल होते. धावसंख्या होत आहे ती 16. 16 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा जमा केल्यात ओली संघाच्या फलंदाजाने. हर्षू ऑन फायर आहेत. आतापर्यंत अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते हर्षू याच्याकडून. या 3 यावेळेस मारल्या फटका आणि हा बघा प्रेशर बघा. यावेळेस आपण बघू शकतो बिट्टू यांच्यावर सरळ सोपा हातातला चेंडू चौकार जातोय. तर मी म्हणेल प्रेशर साठी चाय में डुबा हुआ बिस्किट, प्यार में पड़ा हुआ लड़का और प्रेशर में खड़ा फील्डर, गेंदबाज और बल्लेबाज किसी काम का नहीं होता है. जरूर आप देख सकते हैं इस वक्त ये प्रेशर में चौवा आता हुआ, स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ. स्कोर बोर्ड 20 ऑन द बोर्ड लगते हुए पाटिल नेटवर्क द्वारा आप देख सकते हैं लाइव टूर्नामेंट, यूट्यूब लाइव टूर्नामेंट आप देख सकते हैं. यूट्यूब पे देख रहे सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत. तो ये बोनस चौवा आता हुआ यतीन द्वारा. तो आप इस वक्त वाइड गेंद, स्कोर बोर्ड में 1 रन का इजाफा. स्कोर बोर्ड 21, 12 रन अब तक इस ओवर में 4 गेंदों में. महंगी ओवर साबित होती हुई तगीर की, विशाल नाम है, विशाल ओवर डालते हुए से एक बार हल्के हाथों से प्यार से 4 रनों के लिए कोई मौका नहीं. 4 रन से स्कोर बोर्ड चलता हुआ 25 बोर्ड पे लगते हुए. क्या बात है, बढ़िया बल्लेबाजी, क्या शुरुआत हुई है इस वक्त नवली टीम की. मानो कि कोई ख्वाब देख रहे हो और ख्वाब में सोचा हो कि सेमीफाइनल चल हुए भविष्य के मैदान में और हमारा रन हुआ है 10 गेंदों में, 11 गेंदों में 25 रन. तुषार संके यांच्याकडून विकेटवर 100 रुपये, हॅट्रिक विकेट घेतले तर 501 रुपयाचे 500 नक्कीच बक्षीस तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस शेवटचा चेंडू, 11 चेंडू आणि 25 धावा, तब्बल 16 धावा ठोकल्या या षटकामध्ये. यतीन ऑन फायर, यतीन शो चालू, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. माहिती आहे शेवटचा चेंडू आहे, 1 धावेने आपली धावा होईल ती 26 धावा, एकही गडी बाद नाही. जोपर्यंत नवीन गोलंदाज जाईल, जाऊया सुमधुर संगीताकडे. वाजव. थँक्यू. लक्ष द्यायचे डीजे ऑपरेटरने. नक्कीच युट्यूब मधून लाईव्ह मॅच आपण बघू शकतो पाटील नेटवर्क द्वारा. पॅराडाईज
क्रिकेट संग्राम नक्कीच टाकून तुम्ही वेबसाईट टाकून नक्कीच आपण सर्च करू शकतो. यावेळेस नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातो आपल्या समोर जावेद. नक्कीच 5 षटके 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य. काय सुरुवात झाली नवली संघाची, गोड सुरुवात म्हणायला हरकत नाही. दोन्ही फलंदाज अप्रतिम खेळी करत असताना लहानसा चेरअप परंतु असरदार पाहायला मिळतो नवली संघाकडून. छोटा चेंडू, बडा धमाका, बडी मछली जाल में, हलक्या हाताने फसवाच फटका, विकेट जातोय. नंबर 1 वाजतोय म्युझिक, नंबर 1 वाजव. भली आउट हुआ है लेकिन चेहरा उतना मिला नहीं बोईसर के दर्शकों के द्वारा. शायद थोड़े खामोश है, नाराज है, आप देख सकते हैं. उतना चेहरा मिला नहीं जितना मिलना चाहिए इस विकेट के लिए. शायद थोड़े नाखुश है क्योंकि रन बोर्ड पे लगे 26, गेंदे हुई है 13 अब तक. तो इस ओवर की अच्छी शुरुआत इस बार हावी होता हुआ गेंदबाज. छोटी गेंद थी, चौवे के लिए जाने लायक थी, लेकिन इस वक्त हल्के हाथों से खेलने जा और 6 रन के लिए. इस वक्त 6 रन मतलब आत्महत्या. विकेट आता हुआ नंबर 1. नए बल्लेबाज है नयन नंदन. तो बढ़िया बल्लेबाजी करते नंदन भी एक देखना पड़ेगा किस तरह खेलेंगे. सामने जावेद पहली गेंद पे विकेट लिया है. शेर के मुंह को खून लगा है इस वक्त. ये बढ़िया गेंद और 1 रन की जाती फुल टच गेंद थी. ग्लांस करने का प्रयास था 1 रन के लिए. सिंगल से स्ट्राइक रोटेट होता हुआ अर्शु आते हुए डेंजर मैन ऑन स्ट्राइक. स्कोर बोर्ड 27 बोर्ड पे लगते हुए और गेंदे बची है नवली टीम के पास 16 गेंदे. और हमेशा जब भी जावेद के पास गेंद दी जाती है तो जावेद बढ़िया गेंदबाजी करते हैं. पास्तल में हुई टूर्नामेंट वहां के अंतिम चैंपियंस टीम है ये. पास्तल में जो टूर्नामेंट हुई पिछली टूर्नामेंट वहां की चैंपियन टीम है पैराडाइज टीम. और वहां के बेस्ट फील्डर के खिताब से नवाजा गया था वो जावेद को. इस वक्त जो गेंदबाजी कर रहे बेस्ट बैट्समैन थे जब्बीर, बेस्ट गेंदबाज थे. इस वक्त आप देख सकते हैं पास्तल टीम के साथ जिन्होंने गेंदबाजी की थी उनको ही बेस्ट गेंदबाज से नवाजा गया था. इस वक्त हर्षु स्ट्राइक. अगली गेंद लेके अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद बहुत अंदर आती हुई शेनवान जैसे गेंदबाज की याद दिलाते हुए इस वक्त जो कि लेग स्पिन के मास्टर थे सुनील जी तिवारी साहेबांना विनंती करेल स्टेजवर यायचंय. सुनील जी तिवारी साहब आप स्टेज पे आ जाइए. स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दीपक पानसरे साहेबांना सुद्धा विनंती करेल की स्टेजवर यायचंय. त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटचा आनंद घ्या. सेमीफायनलचा दुसरा सामना चालू असताना धावसंख्या आतापर्यंत बोर्डला लागलेत. मनीष संके सुद्धा यांनी सुद्धा यायचंय. ओ टर्न बघा, टर्न बघा, क्या बात है. तालियां बजनी चाहिए ऐसी गेंद के लिए. म्यूजिक बजाओ, वाजव. तर नक्कीच विकेटवर प्रत्येक विकेटवर जे आहे ते बक्षीस लावलेलं आहे. 101 रुपयाचं. हॅट्रिक घेतली तर 501 रुपयाचं. 2 बक्षीस पटकावले ते मात्र जावेद यांनी. यावेळेस आपण बघू शकतो शेनवॉन टाइप टर्न केलेला हा चेंडू जवळजवळ अपेक्षा नव्हती, अपेक्षेपेक्षा जास्त टर्न झाला. फलंदाजाने पूर्णपणे सोडून दिला होता. चेंडू पडला आणि आतमध्ये आला. किस करतोय तो लेग स्टिकला आणि विकेट येत असताना मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस आपण बघू शकतो तुषारजी संके साहेबांनी जे बक्षीस लावले ते बक्षीस आता कमवत असताना जावेद मी पहिलेच म्हटलं अप्रतिम गोलंदाज आहे, अप्रतिम स्विंग आहे. डॉट चेंडू पलटवार पाहायला मिळतो पॅराडाईज संघाकडून. जसं म्हटलं जातं की मोठा जो संघ असतो ते कमबॅक करणं जाणते, कमबॅक करायची त्यांना क्षमता असते आणि कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज पाहायला मिळतोय तो यश. यश आपल्या संघासाठी यश कामगिरी करेल का? तोच तो गोलंदाज जो पास्तळ येथे आपण पाहिला होता 16 धावे करता आणि यावेळेस त्यालाच पाठवला. यावेळेस पुन्हा डॉट चेंडू. प्रेशर मात्र पाहायला मिळतो यश यांच्यावर. अप्रतिम गोलंदाजी. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी जावेद यांच्यासाठी. क्या बात आहे, तारीफ के काबिल. वाजव.
सुंदरशी गाणी वाजत असताना नक्कीच डीजे ऑपरेटर आपण बघू शकतो. लाईव्ह मॅच चालू आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना चालू आहे. पहिला संघ क्वालिफाईड होतो फायनल मध्ये, मेगा फायनल मध्ये जातोय, ग्रँड फायनल मध्ये जातोय. तो केळवा संघ पास्ताळ संघाला पराभूत करून यावेळेस पुन्हा एकदा सामना चालू आहे. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ नवली संघ फायनल मध्ये पराभूत केलं होतं. तो पॅराडाईज संघाला पुन्हा एकदा चांगली सुरुवात मिळाली होती, मात्र जावेद याने ती सुरुवात थांबवली आहे. 2 धावा देऊन 2 गडी बाद करतोय जावेद. बॉलर आहे तो निलेश. यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपण पाहायला मिळतंय आपल्याला. सुंदर आयोजन जर पाहायला मिळते. सर्व 8 संघाला, क्वार्टर फायनलच्या 8 संघाला टी शर्ट प्रदान केले गेले. ते T70 आपण बघू शकतो. टी शर्ट यावेळेस प्रदान केले आहे, सर्वांना दिलेला आहे. आणि नंतर नक्कीच बघू शकतो आपण 4 संघांसाठी या ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत, 3ऱ्या व 4थ्या प्राइज साठी. आणि यावेळेस रेकॉर्ड ब्रेक होत असताना यावेळेस युट्यूबचा 420 व्ह्यूअर्स भेटत आहेत युट्यूबला. नक्कीच पाटील नेटवर्कचं मी नक्कीच अभिनंदन करेल. आणि शील्ड पाहू शकता आपण, रनरअप साठी एक आहे आणि चॅम्पियन साठी नक्कीच पाहू शकता आपण. नंतर बेस्ट बॅट्समन साठी शील्ड आहे, मॅन ऑफ द सिरीज साठी शील्ड आहे, बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर साठी शील्ड आहे. आणि आपण बघू शकतो की यावेळेस सर्वांसाठी शूज आहेत, शूज उपलब्ध केले आहेत. जो संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल, चांगला खेळ करेल, जो खेळाडू त्याला शूज दिले जाईल. यावेळेस चेंज केलं आहे गोलंदाजीसाठी. यावेळेस गुड्डू गोलंदाजीवर आलेले आहेत. एक रणनीती पाहायला मिळते जबीर यांच्याकडून. मला तर वाटते जावेद यांचं षटक पाहिलं, लेग स्पिन थोडासा त्रास देतोय, त्या हिशोबाने मला तर वाटते गोलंदाजीचा मारा गुड्डू यांच्याकडे देतोय. मात्र निलेश यांना फिल्डिंगला पाठवलं आहे. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा पाहायला मेन अंपायर दर्शन, लेग अंपायर रोहित आणि त्यानंतर कलोली. आणि यावेळेस जो डिसिजन घेतला गेलाय त्याच्यामध्ये आपण बघतो चौकार येतोय. रुपेश, दर्शन, रोहित असे पंच लाभले त्या सामन्यासाठी. चौकाराने सुरुवात होत असताना हर्षू पूर्णपणे या सामन्यामध्ये आपण बघू शकतो हावी झाले आहेत. मागच्या सामन्यासारखे डीजे थांबवायचं आहे. चौकाराने धावसंख्या वाढली, धावसंख्या आहे ती 32. आतापर्यंत एकच गोलंदाज पॅराडाईज संघाकडून पाहायला मिळतोय, तो चांगली गोलंदाजी करतोय. प्रेशर मध्ये असून सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली जावेद यांच्याकडून, कारण की 2 षटकामध्ये धावा जमा केल्या तर 26 जावेद यांनी त्याच्यावर रोख ठेवली, 28 धावा होत्या. मात्र आता पहिल्या चेंडू चांगली सुरुवात. पुन्हा एकदा हो, पुत्ती उत्तर कसं द्यायचं हे दाखवून दिलंय गुड्डू यांनी. वाजव आवाज थोडा कमी करायचा आता. नक्कीच 12 वाजलेले आहेत. आजूबाजूला लोक सगळे झोपले असतील कामाची. 11:15 वाजलेले आहेत. थोडा वाढव, थोडा वाढव. हॅलो थोडा वाढव, थोडा कर. हॅलो दीपकजी पानसरे साहेबांना विनंती करेल की स्टेजवर यायचं, स्थानापन्न व्हायचंय. दीपकजी पानसरे साहेब. सुंदर सामना. यावेळेस पुढचा चेंडू नयन आहेत स्ट्राईकला. एक चांगले डॉट चेंडू येताना चांगला कमबॅक पाहायला मिळतोय, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आता मात्र बिट्टू यांच्याकडून एक चौकार सुरुवातीला मात्र नक्की लागला होता, पण मात्र चांगला कमबॅक म्हणायला लागेल तो या गोलंदाजचा. आपण बघू शकतो गुड्डू पुन्हा तयार. गुड्डू पुढचा चेंडू घेऊन हलक्या हाताने खेळून करतो. सिंगल येते, सिंगलने धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या होते 33. यश ऑन द स्ट्राईक येत आहे. मीरा रेडियम के ऑनर आकिब जी खान साहब, अब आइए स्टेज पे बैठ जाइए. चार गेंदे को अब तक खेल हुआ है, 33 बोर्ड पे लगे. इस वक्त अच्छी गेंदबाजी होती हुई गुड्डू द्वारा. तो जैसे कहा जाता है आप अपने आगाज से अंजाम से जाने जाते हैं. इस वक्त ये रनआउट का धोखा नहीं, थोड़ी लेजी पण दिखता हुआ इस वक्त 22 के द्वारा आप देख सकते हैं. रनआउट होने का पूरा चांसेस था. 22 थोड़े दौड़ के आए नहीं, इस वजह से ये सिंगल आता हुआ स्कोर बोर्ड चलता हुआ. स्कोर बोर्ड है 34. इस ओवर की आखिरी गेंद लेके तो आगाज से अंजाम से जाने जाते हैं. इस तरह की गेंदबाजी कहूंगा मैं. पहले गेंद पे 14 आया था, उसके बाद अब 4 गेंदे डाली है. विकेट लेने के बाद 2 रन दिए, वो भी बड़ा विकेट. हर्षू को बैक टू बॉलिंग पहुंचाते हुए. तो बैटिंग लाइनअप का अगर कहा जाए नवली टीम का, तो मैं जरूर कहूंगा
कि अर्शु और यतिन का चलना जरूरी हो जाता है जब भी मैच चालू होती है, किसी के साथ भी हो। लेकिन वो दोनों को पवेलियन भेजने का काम किया है दोनों गेंदबाज ने, जावेद ने। और इस वक्त ये गुड्डू अगली गेंद लेके गुड्डू, पुलटस गेंद, नयन इस वक्त ऑन फायर होते हुए, खराब गेंद का पनिश अच्छा होता हुआ, ओवर खत्म होता हुआ नंबर 4, स्कोर बोर्ड चलता हुआ इस वक्त 24 से, स्कोर बोर्ड इस वक्त 38। तो शुरुआत हुई थी वैसी खत्म शायद करेंगे नवली टीम। नक्कीच खणखणीत चौकार येतोय, माझ्या शब्दाला चुकीचा ठरवतो नयन, नक्कीच बघू शकतो सेमीफायनलचा सामना नवली संघ मात्र समोर आहे पॅराडाईज संघासमोर। सर्वात वरिष्ठ गोलंदाज या संघातील नक्कीच एक अनुभवी गोलंदाज येतोय अशरफ, यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय राऊंड विकेटचा मारा, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे। नक्कीच पालघर येथे लखपती जी टुर्नामेंट चालू आहे तेथे सुद्धा नवली संघ क्वालिफाईड झाले क्वार्टर फायनल मध्ये। उद्या नक्कीच यंग चेव दांडीवर त्यांचा सामना उद्या सकाळी। हो, पूर्णपणे प्रेशर मध्ये यावेळेस पाहायला मिळतोय, जवळजवळ लेफ्टीला वाईट असेल एवढा बाहेर टाकलेला चेंडू। सचिन मराठे साहेबांकडून नक्कीच अशरफ यांना हॅट्रिक घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे। पहिला चेंडू धीमर चेंडू, वाईट चेंडू, धावसंख्येमध्ये 2 ने बदल धावसंख्या होत आहे ती 40 धावा झालेल्या आहेत। पुन्हा तयार, गोलंदाज तयार, फलंदाज तयार, प्रेशर पाहायला मिळतोय यावेळेस मात्र डॉट चेंडू, हा यस डॉट चेंडू, थोडा लेझी पण पाहायला मिळतोय यावेळेस अशरफ यांच्याकडून। नक्कीच 50 धावा जमा झाल्या, एक चांगलीच मॅच पाहायला भेटेल। पुढचा चेंडू जाऊ दिला, वाईट चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय। एक धावाने धावसंख्या होते 41 बोर्डला लागले जात आहेत। तयार, कट केला जातोय, षटकार येतोय, 6 धावा म्हणजेच विकेट बाद। विकेट नंबर जात असताना हा क्रमांक 4 नयन बाद होत असताना कौशिक येत असताना बघूया कौशिक कशा रीतीने खेळतोय। आपल्या संघासाठी 41 धावा झाल्या आहेत आणि मात्र खणखणीत चौकार लागला होता नयन यांनी शेवटच्या चेंडूवर। वाजू नको डीजे। युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह क्रिकेट पाहणाऱ्या प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि आभार सुद्धा व्यक्त करतो। आम्हाला चांगले व्ह्यूज दिलेले आहेत, नक्कीच पाटील नेटवर्क कडून सुद्धा आभार व्यक्त करतो, पॅराडाईज क्रिकेट क्लब कडून सुद्धा आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो या टुर्नामेंट। खणखणीत चौकार, क्या बात आहे। 4 धावेसाठी जात असताना कौशिक यांच्या फळीतून येत असताना 4 धावेने धावसंख्या 45 बोर्डला लागले जात आहेत। अजूनही या षटकातील चेंडू बाकी 3 चेंडू मागे धावा दिल्या आहेत, त्या 7 धावा दिल्या आहेत या अशरफ यांनी। 45 धावा बोर्डला लागले जात आहेत। नक्कीच मोठ्या धावेकडे वाटचाल करत असताना आपण बघू शकतो आतापर्यंत जर पाहायला गेलं या 508 व्ह्यूज भेटत आहेत। यावेळेस नक्कीच मी म्हणू शकतो ही टुर्नामेंट मध्ये प्रथम फलंदाजी करण्याचं वर्चस्व आहे। सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, टाळ्या वाजल्या पाहिजेत। बघू शकतो आपण अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, संरक्षण केलं जातं यावेळेस गोलंदाजाचा। चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव बोर्डला लागली जाते। 3 धावा रोखल्या जातात जब्बीर यांच्याकडून। नक्कीच जब्बीर यांचं सांगितलं झालं या संघामध्ये, पॅराडाईज संघामध्ये, तर कोणती बाजू असो गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही बाजूने एक मोलाची कामगिरी असते। मारलेला फटका आणि चांगले रीड केलं गेलं फलंदाजाला आणि चांगलं रोखलं गेलं। 1 धावाने धावसंख्या होत आहे 47 या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन, सेमी फायनलच्या पहिल्या फेरीतील शेवटचा चेंडू घेऊन अशरफ। आतापर्यंत धावा दिल्या आहेत त्या 9। पंच चौकशी करत असताना सर्व बाजूने नक्कीच, कारण की कोणती शेवटचा चेंडू सेव्ह केला गेला आहे, चेंडू अडवला जातोय आणि 1 धाव होते। 1 धावाने धावसंख्या 49 धावेचं टार्गेट दिलंय। बघूया पेलवेल का 49 धावेचं टार्गेट। पॅराडाईज संघाला घरच्या मैदानावर खेळत असताना, होम टाउन वर खेळत असताना नक्कीच होम ग्राउंड समोर कशा रीतीने कामगिरी होईल, येणारा वेळ येणारा क्षण सगळेल, जेव्हापर्यंत फील्ड सजेल फलंदाजी देईल तेव्हापर्यंत थोडासा आराम करतोय।
जावीद यांनी आपलं बक्षीस घेऊन जायचं. जावीद 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 यांनी यायचंय, आपलं बक्षीस घेऊन जायचंय. 2 विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक तुषारजी संके साहेब यांच्याकडून येऊन जायचंय. जावीद यांनी यायचंय आणि अशरफने सुद्धा यायचंय. दोघांना 100 रुपयाचं, 200 रुपयाचं जावीदला आणि 100 रुपयाचं अशरफला. मॅच झाल्यानंतर येत आहेत, जमा ठेवतोय. मॅच झाल्यानंतर या. नक्कीच होप्स वाढवले जात आहेत तुषारजी संके साहेबांकडून. खेळाडूंचं पॅराडाईज खेळाडूंचं नक्कीच बोईसरची आणमान शान आहे. नक्कीच क्रिकेटचं जर बंडरम बॉक्सिंगचं सांगणं झालं, असा कोणताही मैदान नाही, असं कोणतीही स्पर्धा नाही जिथे पॅराडाईजने आपलं नाव कोरलं नाही, जिथे पॅराडाईज संघ विजयी झाला नाही. आणि तेवढा दर्जेचा खेळाडू नवली संघ हा सुद्धा कोणतीही टुर्नामेंट अशी नाही जिकडे आपलं नाव कोरलं गेलं नाही, जिकडे आपली छाप सोडली गेली नाही. एक चांगल्या लेवलचा उत्तम संघ आहे. आणि तुम्ही बघू शकतात त्यावेळेस जशी फलंदाजी केली त्या रीतीने गोलंदाजी सुद्धा जर चांगली झाली तर नक्कीच पुन्हा एकदा ग्रँड फायनल मध्ये जातील या स्पर्धेमध्ये. मागच्या वर्षीचे चॅम्पियन संघ आहे नवली संघ. आणि पिवळा कलर सांगितला म्हणजे नक्कीच बघू शकतो. तर नक्कीच सामन्याला दुसऱ्या फेरीची सुरुवात होत असताना दुसऱ्या सेमीफायनलचा टार्गेट दिलंय ते 49 धावेचं. 48 धावा जमा केले तर आतापर्यंत या नवली संघाने 5 षटकामागे. आता मात्र 30 चेंडू आणि धावेंची गरज आहे 49. पाहूया फलामीवर गोलंदाज चिरायू आपल्याला पाहायला मिळतोय. तर 2 अनुभवी फलंदाज खिल्लारी जोडी नेहमीच या संघासाठी सलामीवीर फलंदाज पाहायला मिळते. 2 धारी तलवार जात असताना नो स्ट्राइक एंडवर आहे तो 22कर, स्ट्राइकला आहे तो जबीर. सांगायची गरज नाही, ख्याती पूर्णपणे पसरलेली आहे. कोणी फलंदाज हॅट्रिक चौकार लगावतो. विश्वासजी पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे हॅट्रिक चौकाराला. टाळ्यांच्या आवाजामध्ये सुरुवात करायची आहे. चिरायूच्या हातामध्ये चेंडू, समोर आहे जबीर. पहिला चेंडू, छोटा चेंडू टॅप केला जातोय आणि सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. क्या बात आहे, बढिया फील्डिंग यतीन के द्वारा. सुंदर सुरुवात. टाळ्या बघा, फील्डिंग साठी टाळ्या बघा. चेहरप बघा, असा चेहरप खूप कमी पाहायला भेटतोय कोणत्याही मैदानावर. माझा आवाज सुद्धा दाबला जात आहे या टाळ्यांमध्ये, एवढा आवाज मात्र पाहायला मिळते या मैदानावर. सुरेख सुरुवात, गोड सुरुवात नवली संघाची. मात्र जब्बीरला उभं राहणं खूप गरजेचं आहे. ह्यांचं विकेट घेणं गरजेचं असतं समोरच्या संघाला. पुढचा चेंडू, छोटा चेंडू टॅप केला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा नंदन यांच्याकडून. क्या बात आहे. दोन्ही चेंडूवर 2 चौकार रोखले गेले जबीर यांचे दोन्ही वेळेस. आणि टाळ्या ज्या वाजल्या आहेत पूर्णपणे आपण बघू शकतो, चारी बाजूला टाळ्यांचा आवाज येतोय. जस्टिफाईज केलं जातं नवली संघाला. अप्रतिम, क्या बात आहे, बढिया सुरुवात. नंदन पुन्हा एकदा. आता मात्र नक्कीच जाणार 4 धावा. यावेळेस तयार होते, यावेळेस चांगला फटका, यावेळेस जातो 4 धावे करता. वाजवायचा डीजे डीजे नाही. स्वरा ग्रुप कडून 1000 रुपयाचं पारितोषिक 3 हॅट्रिक चौकारावर. आपण बघू शकतो पुन्हा एकदा तयार. डिमर पाहायला भेटतो 4 धावा. प्रेशर बनलं जातंय. मी पहिलेच म्हटलं घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावर खेळत येतो जब्बीर. आणि जब्बीर जेव्हा सुद्धा खेळतो तेव्हा जिंकते ती पॅराडाईज संघ, कारण की एक उच्च दर्जेचा खेळाडू आहे. आमच्या मैदानावर सुद्धा फायनल मध्ये जब्बीर यांनी 70 धावा केल्या होत्या. सोरा ग्रुप कडून 1000 रुपये, विश्वास पाटील कडून 500 रुपये. आणि कमावतोय का? कमावतोय, यावेळेस कमावतोय. जब्बीर यांना बक्षीस लागलेलं आहे, ते बक्षीस मात्र नक्कीच जमा करायचंय.
खणखणी 3 चौकार. पहिले 2 चेंडूवर संरक्षण केलं गेलं होतं, मात्र 5 चेंडू 12 धावा आणि धावांची गरज आता येऊन पडली ती 37 धावेची. चेंडू बाकी आहेत या षटकातील शेवटचं. 25 चेंडू 37 धावा. चेहरप पाहू शकता. माझा आवाज सुद्धा तुमच्यापर्यंत येऊ देत नाही एवढा चेहरप आहे, एवढं मैदान गाजलं आहे. आणि जब्बीर यांचं उभं राहणं खूप गरजेचं आहे, कारण की माहिती आहे नवली संघाला सुद्धा माहिती आहे की ह्यांचं विकेट जर मिळणार तर कुठे ना कुठे कलटणी होऊ शकणार मॅचची. आणि चांगली सुरुवात. 2 डॉट चेंडू घेतल्यानंतर सुद्धा कमबॅक बघा. जब्बीर यांचा टॅप केला जातोय. 1 धाव. 1 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या आहे ती 13 धावा. 1 षटक संपतंय, धावसंख्या होते 13 धावा. ऑन द बोर्ड लागले जातात. जब्बीर ऑन फायर. जब्बीर शोध चालू नक्कीच. बिपिनजी पाटील साहेब, बिपिनजी पाटील साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच स्टेजवर येऊन स्थानापन्न झालेले आहेत, आनंद घेतात या मैदानाचा. नक्कीच चाललेल्या मॅचचा सेमीफायनलचा, दुसऱ्या सेमीफायनलचा. गेल्या वर्षी पराभूत केलं होतं नवली संघाला, नवली संघाने फायनल मध्ये पॅराडाईज संघाला. यावेळेस सेमीफायनल मध्ये आमने सामने आहेत आणि पॅराडाईज संघाची सुरुवात गोड झाली आहे. नक्कीच 36 धावेची गरज. जब्बीर जेव्हा जेव्हा उभे राहतील 616 व्ह्यूज या आता मात्र भेटतायत. पाटील नेटवर्कला रेकॉर्ड तोड व्ह्यूज भेटतायत. पुढचा चेंडू यतीनांचा. 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने बदल. धावसंख्या होत आहे ती 14. ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आजपर्यंत रेकॉर्ड एवढे भेटले होते, ते रेकॉर्ड भेटत असताना या नाईट टुर्नामेंट मध्ये पास्तळ येथे 50,000 झाली होती, तिथे मात्र 350 रेकॉर्ड व्ह्यूज भेटले होते. आता मात्र रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूज पाहायला मिळते आपल्याला. 600च्या क्रॉस होतोय, 600 प्लस होतोय. आणि आता मात्र पहिला चेंडू फेस करेल तो 22कर. एक फलंदाज ताकदीचा फलंदाज आहे तर एक फलंदाज नजाकतचा फलंदाज आहे. अशा रीतीचा मनगटीचे फटके कोणाकडून पाहायचे असतील तर ह्याच्याकडून पाहायचे असतील, अशा रीतीचा हा फलंदाज आहे. एक उजवा तर एक डावा या रीतीचा. मनीष संख्या साहेबांकडून 22 पहिल्या चेंडूवर चौकार मारला तर 200 रुपयाचे पारितोषिक. बरेचसे पारितोषिक नक्कीच लाभलेले आहेत. मारलेला फटका आणि चौकार. मी पहिलेच म्हटलं की मनगटी फटके कोणाकडून पाहायचे, मनगटी फटके पाहायचे आहेत ते 22कर कडून. आपण बघू शकतात कलाईचा सुंदर वापर पाहायला मिळतोय. ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय 4 धावे करता. 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या आहे ती 16, 18 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. एक जल्लोष भरा माहौल. पैराडाइज के खामे में बल्ला घूमता हुआ, पैराडाइज का खामा झूमता हुआ इस वक्त आप देख सकते. और ये 200 रुपए का प्राइज भी लागू हो चुका है 22कर के लिए. जरूर आप देख सकते. मनीष संख्या की दौर से फिर से एक बार स्वीप किया है, तो जब भी चौका लगता है उसके बाद सेंसिबल क्रिकेट दिख रहा है. तो मैं कहूंगा, जरूर कहूंगा कि जो 2 बाउंड्रीज रोकी गई थी उसके बाद ऐसा लगा था शायद गेंदबाज कमबैक करेंगे, गेंदबाज अपनी कलाबाजी दिखाएंगे, लेकिन नहीं. उसके बाद गेंदबाज ने वही गेंद डाली और जब्बीर ने पनिश किया 3 बैक टू बैक बाउंड्री मार के. तो जब्बीर इतने लेवल के बड़े खिलाड़ी है कि ऐसे कारण में बहुत सारे कर चुके हैं. स्कोर बोर्ड 19 ऑन द बोर्ड लगते हुए इस ओवर की अगली गेंद लगे. ऐसी गेंद, अच्छी फील्डिंग दिखती हुई और ये ओवर थ्रो में 1 रन और आता हुआ. स्कोर बोर्ड चलता हुआ 2 रन से 1+1 स्कोर बोर्ड है. 2 रन से स्कोर बोर्ड है 21 इस ओवर की. और गेंद जो बाकी है आने वाली गेंद, अगली गेंद इस ओवर की 5वीं गेंद. 1 ओवर 5 गेंदे, 4 गेंदे और स्कोर बोर्ड है 21. क्या बात है, बढ़िया शुरुआत पैराडाइज की हो रहा. तो यूसुफ मेरे को कह रहे थे पहले दिन से कि यहाँ पे इस मैदान में पैराडाइज हमारी टीम जो है महंगी पड़ेगी किसी भी टीम के लिए, क्योंकि घर का मैदान है, रोज खेलते हैं, रोज का अंदाजा है. तो ये दिखता हुआ अंदाजा दोनों ही टीम द्वारा. अगली गेंद और सीधा ब्रांडेड फटका दिखता हुआ यहाँ पे. स्कोर बोर्ड चलता हुआ 4 रन से. स्कोर बोर्ड इस वक्त 25. 24 रनों की जरूरत. जी शुरुआत की थी नवली टीम ने, 11 गेंदों में 25 रन थे, वही शुरुआत करती हुई पैराडाइज टीम 11 गेंदों में 25 रन. लेकिन यतीन और हर्षु के आउट होने के बाद शायद स्कोरबोर्ड इतना चला नहीं, उस वजह से स्कोरबोर्ड रुका रहा. तो यहाँ पे वही काम करना है, जब्बीर को रोकना होगा. ओ
दोन्ही ब्रँडेड शॉट येताना पाहायला मिळतोय. सिग्नेचर स्ट्रोक धोनीचा पाहायला मिळतोय आपल्याला या स्पर्धेमध्ये. जबीर यांच्याकडून जास्त करून असे स्ट्रोक आपण ओव्हरऑल मध्ये पाहायला भेटतात. यावेळेस अंडरआर्म मध्ये हेलिकॉप्टर शॉट. 5 चौके आतापर्यंत लगावले आहेत, ते 6 चौके लगावले आहेत, सॉरी 5 चौके जबीर यांनी. 24 धावेवर खेळतोय 10 चेंडू मध्ये. स्कोरबोर्ड आता झालेला आहे तो 29. पाणी द्यायचंय. 29 धावा 2 षटकामागे 14.50 ची सरासरी मेंटेन करत असताना 29 धावा झाल्या. 2 षटक संपलेली आहेत. अजूनही धावेंची गरज आहे ती 18 चेंडू आणि धावेंची गरज आहे 20. तर आता सरळ सोपं समीकरण येऊन राहिलेलं आहे. 18 चेंडू 20 धावा. जबीर यांनी खणखणीत 2 चौकार लगावले. अजून एक चौकार लगावतोय जबीर तर पुन्हा एकदा विश्वाजी पाटील कडून 501 रुपयाचं पारितोषिक येणार. आणि पुन्हा एकदा जर चौकार लावला जबीर यांनी. आतापर्यंत कमावले जबीर यांनी ते जवळजवळ 1,500 कमावलेले आहेत. परत 22 चौकार लावली तर 200 रुपयाचं पारितोषिक. आणि छोटा चेंडू 22 याचा चौकार येतोय. धावसंख्येमध्ये 4 ने बदल. धावसंख्या वाढते. धावसंख्या होत आहे ती 33 धावा. जो वर्चस्व आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये या संघाचं ते वर्चस्व गाजवत असताना घरच्या मैदानावर आगेकूच करत असताना फायनल मध्ये हळूवार प्रवेश सुरू होत असताना 17 चेंडू 16 धावा. पुढचा चेंडू घेऊन अर्शू स्वीप केला जातोय. डॉट चेंडू येतोय. मात्र सुरेख सुरुवात पॅराडाईज संघाची. पूर्णपणे जल्लोषचं वातावरण पाहायला मिळते या मैदानावर. नक्कीच फायनल मध्ये गेल्यानंतर किती जल्लोष होईल येणारा वेळ नक्कीच आपण समजू शकतो. चेअरअप करायचा आहे आणि प्रेशर पाहायला मिळतोय अर्शू यांच्यावर. यावेळेस 15 चेंडू 16 चेंडू 15 धावेची गरज. धावसंख्या होते 34. दिलखुलास नक्कीच पारितोषिक लावलं जात आहे. आपण बघू शकतो पॅराडाईजच्या फलंदाजासाठी स्वीप केला गेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यतीन यांच्याकडून. 1 धाव लागली आहे बोर्डला. धावसंख्या 1 ने बदल. धावसंख्या वाढली जाते. पूर्णपणे मेहनत घेत असताना 100% देत असताना यतीन बघू शकतात. प्रत्येक खेळाडू सांगत थोडेसे नाराज चेहरे. आता मात्र नवली संघाचे त्यांच्या दर्शक समर्थकांमध्ये थोडीशी नाराजगी आपल्याला पाहायला मिळते. कारण की टार्गेट दिलं होतं ते टार्गेट आता मात्र हळूवार असं पूर्ण करत असताना पॅराडाईज संघ धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या येते 35. 14 धावेची गरज. 15 चेंडू मागे. पुन्हा एकदा जबीर तयार. पुढचा चेंडू घेऊन आणि गडी बाद. जबीर जात असताना बॅक टू पव्हिलियन. यावेळेस सुरेख कामगिरी केली जबीर यांनी आपल्या संघासाठी. 11 चेंडू 24 धावाचं योगदान. टाळ्याचं आवाजामध्ये नक्कीच स्वागत करायचंय. 14 चेंडू 14 धावेची गरज. जबीर आउट झाल्यानंतर किती होप्स वाढले असतील नवरी संघाचे बघूया. गोलंदाजीमध्ये भार दिसेल का. अर्शू यांनी आपली एक अमूल्य कामगिरी केली आहे. नक्कीच चेरावी यांनी जी सुरुवात केली होती त्यानंतर थांबले होते. यावेळेस थोडस रोख लावलाय तो हर्षू यांनी. 14 चेंडू 14 धावेची गरज. समोर आहेत तो फलंदाज निलेश. पुन्हा तयार. हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगल धाव रोटेट केले जाते. ज्या धावेची गरज आहे धाव पूर्ण केली जात आहे. 1 धावाने धावसंख्या आहे ती 36. 13 धावेची गरज. गोलंदाज तयार. फलंदाज तयार. लाइव मैच यूट्यूबर बॉय क्लीन बोल्ड. क्या बात है, क्या बात है. तारीफ के काबिल गेंदबाजी इस वक्त आप देख सकते हैं. बढ़िया गेंद. दोनों बल्लेबाजों को दोनों ओपनर को बैक टू पहले पहुंचाते हुए इस वक्त बैक टू बैक विकेट जाता हुआ. तो थोड़ी सी राहत भरी होगी इस वक्त नवली टीम की. आशा उम्मीदें जगती होगी क्योंकि ओवर खत्म होता हुआ 3. स्कोरबोर्ड है 36. 12 की औसत से स्कोरबोर्ड चलता हुआ. अब 12 गेंदे 13 रनों की जरूरत. तो नए गेंदबाज है, नए बल्लेबाज आए हैं बादल और नए गेंदबाज आए हैं नयन. 12 गेंदे 13 रनों की जरूरत. स्ट्राइक एंड पे रहेंगे नीलेश. नॉन स्ट्राइक के एंड पे रहेंगे बादल. 12 गेंदे 13 रनों की जरूरत. क्या मैच है. अगर पहले 2 ओवर अच्छे डाले गए होते तो मुझे जरूर कहूंगा ये मैच कहीं रुख बदलता होता.
चलो तालियों के साथ ये चौथे ओवर की स्वागत कीजिए, तालियां बजती हुई इस वक्त। छोटी गेंद कैच हो सकती है, कैच विकेट जाता हुआ। तो मैं जबीर कहूंगा जब भी जबीर आउट हुए उसके बाद आप देख सकते हैं कैसी परिस्थिति होती है पैराडाइज टीम की। हमेशा का ये दौर है पैराडाइज टीम का। इस बार फिर से एक बार अनुभवी खिलाड़ी आते हुए इस वक्त अशरफ। मैच बढ़ता हुआ 11 चेंडू 13 धावेची गरज अशरफ आलेला आहे स्ट्राईकला। यावेळेस आपण बघू शकतो फायनल मध्ये कोण जाणार, कोण आगे कुछ होणार ग्रँड फायनल खेळायला बघूया। येणारे 11 चेंडू साठी छोटा चेंडू कडक प्रहार। मात्र अशरफ नेहमी कधी येतात, जेव्हा जेव्हा येतात आपली कामगिरी चोख बजावतात। चौकाराने स्वागत होतंय, धावसंख्येमध्ये 4 ने बदल। अनुभवी खेळाडू मी पहिलेच म्हटलं या संघातील या 4 धावेने धावसंख्या वाढते आणि हे एक मैदान जे आहे आवडतं मैदान अशरफ यांचं। नक्कीच फायनल मध्ये मी खेळलो होतो त्यांच्यासोबत। सोरा ग्रुप कडून नक्कीच अशरफ यांनी 3 हॅट्रिक चौकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक। पुन्हा एकदा टॅप छटका नकार दिला, डॉट चेंडू येताना धावसंख्या वाढते। पॅराडाईजच्या मी खेळाडूला विनंती करेल थोडं वर बसून घ्यायचं। पॅराडाईजचे खेळाडू विनंती आहे। पुन्हा एकदा तयार, पुढचा चेंडू हो डॉट चेंडू। मात्र नक्कीच जो सुरुवात चौकाराने केली ती प्रत्युत्तर देत असताना गोलंदाजी यावेळेस नक्कीच पहिला शॉर्ट चेंडू त्यानंतर 2 चांगले चेंडू पाहायला मिळतात। धावसंख्या थांबली आहे, धावसंख्या आहे ती 40 धावा, 9 धावीची गरज। चेंडू आहेत 8 चेंडू 9 धावा। पुन्हा एकदा तयार, छोटा चेंडू पण डॉट चेंडू येताना 7 चेंडू 9 धावा। मात्र अप्रतिम गोलंदाजी नयन यांच्याकडून हाताळली जात आहे। आपण बघू शकतो या षटकामध्ये आतापर्यंत धावा दिल्या आहेत ते 4, गडी गमावला आहे तो आतापर्यंत निलेश यांचा। तर जो चौकार मारला गेला होता त्याच्यावर पाणी फिरलं जात आहे यावेळेस अशरफ यांच्याकडून। आपण बघू शकतो थोडं जास्त करण्याच्या नादामध्ये थोडंसं परेशानीमध्ये टाकलं आहे यावेळेस पॅराडाईज संघाला अशरफ यांनी। 7 चेंडू 9 धावा। नयन शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार, पोलटा चेंडू आणि षटकार। तर चौकार मारला तर 4 चे 4 डॉट चेंडू पाहायला मिळते यावेळेस अशरफ यांच्याकडून आणि विकेट गेल्यामुळे मात्र आता परिस्थिती आली आहे 9 धावेची। सेम कंडिशन पास्तळ संघाची होती क्वार्टर फायनल मध्ये। 12 चेंडू 13 धावा आणि 10 धावा आणून दिल्या तर गौरव यांनी रोहित यांना त्या दिल्या नव्हत्या। यावेळेस नंदन यांना 9 धावा आणून दिल्यात गोलंदाज नयन यांनी। मी सेम गडी बाद झाले आहेत, पॅराडाईज संघाचे सुद्धा 4 गडी बाद झाले, नवली संघाचे सुद्धा 4 गडी बाद झाले आहेत। गुड्डू आलेला आहे नवीन फलंदाज। अशरफ यांची मोठी चुकी मी म्हणेल, अनुभव होता, अनुभवाचा फायदा उचलला नाही अशरफ यांनी। 4 चेंडू मागे 4 धावा जर खेळून काढल्या असत्या तर कुठे ना कुठे फायदा झाला असता। आता मात्र समीकरण वाढतंय 6 चेंडू 9 धावा, 6 चेंडू 9 धावा आणि आता मात्र प्रेशर मध्ये नक्की असणार तो फलंदाज। तो प्रेशर में कुछ लोग बिखरते हैं, कुछ लोग निखरते हैं। यहाँ पे कौन निखरेगा कौन बिखरेगा देखा जाएगा। तालियों के साथ 5 ओवर की स्वागत कीजिए और नवली टीम के खेमे में थोड़ा सा जल्लोश अब आता हुआ। अब कमबैक कहना पड़ेगा नवली टीम का। जबीर आउट होने के बाद स्कोरबोर्ड था इस वक्त 35 रन, 15 रनों की 14 रनों की जरूरत थी तब जबीर गए थे और रनों की जरूरत आन पड़ी है इस वक्त 14 रनों की। क्या बात है, बढ़िया गेंदबाजी। मैं हमेशा कहता हूँ पैराडाइज को हराना है, जबीर को आउट करो। 22 करने में बढ़िया शुरुआत की थी लेकिन 22 कर भी उसके बाद बैक टू विकेट जाते हुए अच्छी गेंदबाजी हर्षू की और उसके बाद उससे भी बढ़िया गेंदबाजी नयन की। 5 रन देके विकेट चटकाते हुए 2 अशरफ का और दिलेश का। नक्कीच दडपणाचं माहोल दिसते दोन्ही खेम्यामध्ये। कोण जिंकेल कोण फायनल मध्ये जाईल नक्कीच येणार संसगेल। आता मात्र टार्गेट वाढलाय 9 धावेची गरज। 6 चेंडू आणि 9 धावा। पुन्हा एकदा तयार, पहिला चेंडू मारलेला फटका विकेट येत असताना मात्र डॉट चेंडूने सुरुवात होत आहे। चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। अजूनही 5 चेंडू 9 धावेची गरज। बॅकफुटवर पाठवत असताना पॅराडाईज संघाला यावेळेस नवली संघ मागच्या वर्षी सुद्धा फायनल मध्ये पराभूत केलं होतं पॅराडाईज संघाला आणि या वर्षी सुद्धा आगेकूच केली आहे नवली संघाने। परिस्थिती कशी होती, परिस्थिती अशी होती 17 चेंडू 16 धावेची एकही गडी बाद झाला होता पॅराडाईज संघाचा। आता मात्र 5 गडी बाद झालेत पॅराडाईज संघाचे आणि 5 चेंडू 9 धावा आलेत।
ही परिस्थिती आलेली आहे. आता मात्र क्रिकेट कधी कलर रंग बदलतो नक्कीच सांगू शकत नाही. मारलेला फटका, डॉट चेंडू, पुन्हा एकदा 4 चेंडू 9 धावा. 9 धावा पूर्ण करायच्याच आहेत पॅराडाईज संघाला. 4 चेंडू 9 धावा पूर्ण करायला लागतील पॅराडाईज संघाला. नवली संघ आगेकूच करत असताना पुन्हा मारलेला फटका, चांगला कव्हरिंग पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. आता मात्र मॅच दूर जात असताना, मॅच पलटवार होत असताना कोणी विचार केला नसेल. जसं सांगितलं जातं क्रिकेटमध्ये प्रिडिक्ट करणं खूप बेकार आहे, अनुमान लावणं खूप खराब मानलं जातं. कारण की अनुमान लावायचा हा खेळ नाही, अनिश्चिततेचा खेळ का सांगितलं जातं ते ह्यामुळे सांगितलं जातं. आपण बघू शकतो 3 चेंडू 9 धावा, 17 चेंडू 16 धावेची गरज असताना 3 चेंडू 9 धावा येऊन पडल्यात आणि त्या काढायच्या सुद्धा आहेत. गुड्डू तयार, मारलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण यतीन यांच्याकडून. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते यतीन यांच्याकडून. नक्की जोश आपण चेहरा बघू शकतो आणि जोश पाहू शकतो नवली संघाचा. 2 चेंडू 8 धावा. क्या बात है, क्या बात है, तारीफ के काबिल, तारीफ के काबिल, टाळ्या वाजवायच्यात. अप्रतिम 2 चेंडू 8 धावेची गरज. समोर आहे जावीद. मॅच गमवत असताना यावेळेस पॅराडाईज संघ हळूवार बघू शकतात. मारलेला फटका, सरळ फटका, ब्रँडेड फटका. क्या बात है, ये मैच है, क्या मैच है, इस टूर्नामेंट की हाईलाइट है ये मैच. चौकार मारला. 500 रुपयाचं पारितोषिक विशालजी पाटील यांच्याकडून, सोरा ग्रुप कडून नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक सर्वांकडून पारितोषिक लागतायत. या चौकारावर निर्धारित आहे 1 चेंडू 4 धावा चेंडू द्यायचा आहे. 1 चेंडू 4 धावा खणखणीत चौकार येतोय जावीद यांच्या फळीतून. हिरो बनण्याची संधी दोन्ही खेळाडूला, नंदनला आणि जावीदला. कोण हिरो बनतोय, कोण फायनलमध्ये जातोय, क्या मॅच आहे. हायलाइट आहे ही चौका या मॅचची. अजून एक चौकार लागला, अजून एक हायलाइट होऊ शकते. डॉट चेंडू का चौकार, शेवटचा चेंडू, पुढचा चेंडू आणि यावेळेस डॉट चेंडू. सामना जिंकत असताना नवली संघ फायनल मध्ये प्रवेश करताना. वाईट चेंडू खेळला जातो जावेद कडून आणि धावा जबीर यांनी आपलं बक्षीस घेऊन जाईल. सोरा ग्रुप कडून 1000 रुपयाचं, 500 रुपयाचं ग्रुप 500